बारामतीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांचे कार्यकर्ते आमने सामने, पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने वाद मिटला। निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांकडूनच नियमांचं उल्लंघन, तर नाना पटोलेंनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले। रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी हेल्मेट न वापरताच बाईक रॅलीचं आयोजन। मुंबई विमानतळावर अफगाणिस्तानच्या महिला राजदूत तस्करी करताना अटकेत, तर लेगिन्स आणि बेल्टमध्ये 18.6 कोटी रुपयांचं 25 किलो सोनं दुबईतून भारतात आणण्याचा प्रयत्न। मुंबईत समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा येण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागानं वर्तवला अंदाज, तर पोलीस आणि पालिका यंत्रणा सतर्क। काँग्रेसचे अरविंद सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश, तर आम आदमी पक्षासोबत काँग्रेसनं आघाडी केल्यानं लवली नाराज असल्याची माहिती। महिलेच्या अपहरणाच्या प्रकरणी जेडीएसचे कर्नाटकचे आमदार एच.डी. रेवन्नांना अटक, तर रेवन्ना यांचे पुत्र प्रज्वल यांच्या विरोधात देखील लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल। कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, तर कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सरासरी 500 रुपयांची वाढ। कुलाबा वांद्रे सिब्ज मेट्रो 3 प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात होणार, तर बीकेसी दरम्यानच्या मेट्रो गाड्यांच्या चाचणीच्या फेऱ्या सुरू। विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यामध्ये मोठी घट, तर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये राज्यातील पाणीसाठा 28%वर। उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक होणार। जेपी गावित यांच्या माकपची बैठक संपली। जेपी गावित यांची भूमिका अद्यापर्यंत गुलदस्त्यात, निवडणूक लढणार की माघार घेणार, उद्या पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार। काही लोकांना सत्तेचा माज दाखवून कुणी दमदाटी करत असेल, तर शरद पवार तुमच्या पाठीशी, शरद पवारांची अप्रत्यक्ष अजित पवारांवर टीका। विजय वडेट्टीवार यांचं शहीद करकरेंबाबतचं खळबळजनक विधान, हेमंत करकरेंना लागलेली गोळी ही आरएसएस पोलीस अधिकाऱ्याची, करकरेंची हत्या पोलीस अधिकाऱ्याकडून झाल्याचा वडेट्टीवारांचा दावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार गणेश नाईकांची भेट, तर गणेश नाईक समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न, फडणवीस आणि गणेश नाईक यांच्यात उद्या बैठक। कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, तर कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सरासरी 500 रुपयांची वाढ। काँग्रेसचे अरविंद सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश, आम आदमी पक्षाशी काँग्रेसनं आघाडी केल्यानं लवली नाराज असल्याची माहिती। महिलेच्या अपहरणाप्रकरणी जेडीएसचे कर्नाटकचे आमदार एच.डी. रेवन्नांना अटक, रेवन्ना यांचे पुत्र प्रज्वल यांच्या विरोधात देखील लैंगिक शोषणाचे गुन्हे। कुलाबा वांद्रे सिब्ज मेट्रो 3 प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात होणार, बीकेसी दरम्यानच्या मेट्रो गाड्यांच्या चाचणीच्या फेऱ्या सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।